शेंगदाण्यांना छान भाजून घेऊया। मुरमुऱ्याचे लाडू करण्याकरिता आपण इथे शेंगदाणे छान भाजून घेऊया। मुरमुऱ्याचे लाडू बनवायचे आहे तर त्याकरिता आपण ह्या छोट्या ग्लासाने 2 ग्लास पाणी घातलेलं आहे। तर आपण याचा आता पाक बनवूया। तर यासाठी आपण गुळाची 1 किलो मुरमुरे असल्यामुळे गुळ सुद्धा आपण इथे 1/4 किलो घातलेला आहे छान गोड होण्यासाठी। आणि छान भाजलेले आहे। आपण याची अशी ही साले काढून घेऊया। आपण इथे तीळ सुद्धा छान असे भाजून घेतलेले आहे। 1 किलो मुरमुऱ्यासाठी 1 वाटी तीळ घेतलेले आहे। गुळ विरघळून गेलेला आहे। याला छान अशी उकळी येऊ देऊया। पाकाला छान अशी उकळी आलेली आहे। मस्त असा एकतारी पाक येईपर्यंत आपल्याला ह्या पाकाला छान उकळत ठेवावं लागते। त्याच्यामध्ये विलायची कूट घातलेला आहे। तीळ आणि शेंगदाण्याचा कूट सुद्धा यामध्ये आपण घातलेला आहे। या मुरमुऱ्यामध्ये घालूया। पाक घातल्यानंतर मग त्याला छान परतून घेऊया। असं छान हलवा हाताने लाडू तयार करण्यात आले ना। छान असे लाडू तयार झालेले आहेत गोलाकारामध्ये।